आमदार परिणय फुके आपल्या बरोबर आहेत। परिणय फुकेजी, दोन ठाकरे बंधू उद्या विजयी मेळावा साजरा करतायत। खरं तर त्याच्यावरती अनेक जण विरोधक म्हणून टीका करतात आहेत। दोन्ही बंधू जर एकत्र आले राजकीय दृष्ट्या तर त्यांचं वलय या राज्यात काही निर्माण होणार का? सत्ताधारी म्हणून तुमची काय या सगळ्या संदर्भात मत आहे? बघा असं आहे की महाराष्ट्राची जनता फार सुज्ञ आहे, फार हुशार आहे आणि त्यांना माहीत आहे की कोण वेगळे का होतात आणि एकत्र का येतात। आज ज्यावेळेस स्वतःचं अस्तित्व धोक्यात दिसतं आहे आणि कुठेतरी या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या जनतेने या दोन्ही पक्षाला कुठेतरी हातभार केलं, कुठेतरी यांचा सुपडा साफ केला, त्यावेळेस कुठेतरी स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता हे दोघं एकत्र येऊन राहिले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। परंतु ज्या पद्धतीने सगळी बॅनरबाजी होते की आता ठाकरे बंधू या सगळ्या सभेमध्ये बोलणार, ब्रँड आहे ठाकरे बंधू, नक्की या राज्यामध्ये ब्रँडचं राजकारण कितपत चालतंय? कारण की ज्या पद्धतीने सगळे पोस्टर बॅनर ठाकरेंकडनं लावले जातात। बघा असं आहे की ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी यांच्या ब्रँडचा बँड वाजला आणि म्हणून आता काही ब्रँड नाही राहिलेला आहे, आता जोही आहे तो बँड झालेला आहे। म्हणून मला असं वाटत नाही याचा खूप काही फरक पडणार आहे म्हणून। परंतु दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे टोलेबाजी अर्थात त्यांची सभा मात्र मोठ्या प्रमाणात गाजत असते। राज ठाकरेंच्या सभेला देखील आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना पाहायला मिळते, परंतु त्याचं मतात मात्र कुठेतरी रूपांतर होताना पाहायला मिळत नाही। ज्यावेळेस आंदोलनाची हाक देण्यात आली हिंदी सक्तीच्या संदर्भात, त्यावेळेस मात्र सगळ्या पक्षांना आवाहन केलं ठाकरेंकडनं। आता मात्र या सभेला, विजयी सभेला फक्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याचं असं काही चित्र दिसतंय। नाही, त्यांना माहीत होतं की त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मोर्चाला लोक येणार नाही आणि म्हणून सगळ्याच पक्षांना त्यांनी विनंती केली की लोक पाठवा, तुमचे कार्यकर्ता पाठवा, तर कुठेतरी ते दिसणार। आणि मग तो आंदोलन तर रद्द झाला, मोर्चा रद्द झाला आणि आता उद्या विजय रॅली म्हणजे विजय सभा कशाचा करताय मला हे समजत नाही। हा जो निर्णय हे कोणी घेतला तर हा 2022मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला आहे। हे त्रिभाषी सूत्र जो अहवाल जो आलेला आहे तो कोणी स्वीकार केला तर तो उद्धव ठाकरेंनी केला आणि आज हे महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या मराठी माणसाला मूर्ख समजतात आहे काय की स्वतःच काढलेला GR, स्वतःच स्वीकृत केलेला अहवाल आज भारतीय जनता पार्टी आणि माननीय फडणवीस साहेबांनी किंवा महायुती सरकारने हा GR रद्द केलेला आहे आणि कुठेतरी यांची कोणती विजय आहे? यांनी घेतलेला जो निर्णय तो GR आम्ही रद्द केलेला आहे। सर, 2 दिवसांपूर्वी तुम्ही सभागृहात संध्याकाळी एक वक्तव्य केलेलं होतं की खरं तर या सभागृहात येऊन माझी चूक झाली म्हणून, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं। काय मग खरं या वक्तव्याच्या पाठी तुमचा नेमका मतितार्थ होता? कारण की वरचं सभागृह हे विधिमंडळातलं सर्वोच्च सभागृह आहे, ज्या सभागृहात सगळे बुद्धिमान व्यक्ती सगळे बसलेले असतात, परंतु तुम्ही संध्याकाळी सभागृह सुरू होतं, अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे ही सगळी चिडचिड झालेली। नाही, काय झालं की सभागृह सुरू असताना 256च्या विषयावर चर्चा सुरू होती, सगळ्यांचे भाषणं सुरू होते, पण कुठेतरी ते गॅलरीमध्ये किंवा कुठेही कोणतेही अधिकारी नव्हते, ते नोट डाऊन करण्याकरता अधिकारी नव्हते आणि म्हणून सभागृहाची भावना मी त्या माध्यमातून व्यक्त केली आणि ज्या प्रमाणात काही अनेकही विषय होते, पण ते काल या संदर्भातली एक सभापती महोदय आणि उपसभापती ताईंनी एक बैठक घेऊन त्यात सगळा मार्ग काढलेला आहे आणि त्यात सगळ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। परंतु सर, आपण पाहतोय या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमचे सत्ताधारी आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार, ते मात्र विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसतात आहेत। ते मात्र सातत्याने सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना सातत्याने जाब विचारताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे त्याच्या तुलनेत मात्र तुमचे सत्ताधारीच आमदार आक्रमक होत आहेत। नाही, हे निश्चितच आहे, तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे की विरोधी पक्ष फार कमकुवत झालेला आहे। कुठे विरोधी पक्षाचा आवाज यावेळेस या अधिवेशनात दिसत नाही, अस्तित्वसुद्धा त्यांचं विरोधी पक्षाचं दिसत नाही आहे। सुधीर भाऊ निश्चितच मंत्र्यांना जाब विचारण्याचं किंवा सरकारला जाब विचारण्याचं काम करतात आहे, पण सुधीर भाऊ अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहे, सरकारमध्ये राहिलेले आहे, आमचे नेते आहेत आणि कुठेतरी आज ते आमदार आहेत तर ते आपल्या म्हणजे मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं। मंत्री असताना त्यांनी मंत्रिपदाला न्याय दिलं आणि आज आमदार असताना ते आमदार पदाला न्याय देऊन राहिले। आमदार म्हणून जे प्रश्न विचारले पाहिजे, जे त्यांना शंका कुशंका आहे, जे शासनाला जे मार्गदर्शन केले पाहिजे ते करून राहिले। परंतु विरोधी बाकाची भूमिकाच ते निभावतात का, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, विरोधी बाकाची भूमिका निभावत आहे असं मला नाही वाटत, पण निश्चितच सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत,
आणि त्यांनी ते जे सरकारला निश्चितच त्या माध्यमातून मार्गदर्शन करतात आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. भाजपचे आमदार होते परिणय फुके. त्यांचं म्हणणं आहे की आता ठाकरे ब्रँड जो आहे तो राहिलेला नाही आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळेसपासून महाविकास आघाडीच्या सोबत गेले, काँग्रेससोबत गेले, त्यावेळेस हिंदुत्व सोडून गेले. त्याच्यानंतरच त्यांचा सगळा ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलेला आहे, असं मत जे आहे ते परिणय फुके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ न्यूज खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.